मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे झटपट असा उपमा. खूप छान आणि खूप एकदम झणझणीत असा. तर हा रवा पहा, ह्याच कढईमध्ये छान असा लालसर असा भाजून घेतला आहे. तर चला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी टाकूया फोडणीला पहा जिरे. जिरे टाकले की लगेच मोहरी टाकायची पहा. आणि जिरे मोहरी तडली की लगेच हा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची, एकत्र परतून घ्यायची छान. इकडे परतून घेईपर्यंत इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे उकळायला. पाणी वेगळं उकळून घ्यायचं. आता उकळी आली बंद करायचं. हे पहा, आता लाल छान असा कांदा परतला आहे. तर आपल्याला जेवढा रवा उपमा बनवायचा आहे त्या प्रकारे तुम्ही हा भाजलेला गरा याच्यामध्ये टाकू शकता. आता मी एवढं सगळं नाही बनवणार आहे, बस एवढाच भात झाला. आता याच्यामध्ये पहा, हे शेंगदाणे भाजून घेतलेले, ते साल काढून घेतलीत त्याची. तर आता पहा, आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. हे पाणी प्यायला असते, वेगळं पाणी गरम करून घ्यायचं. नाहीतर काय होतं पहा, कधी कधी खूप पाणी पातळ असं आपला उपमा बनतो, किंवा कधी कधी पाणी कमी पडतं आणि घट्ट असा होतो, शिजत नाही बरोबर. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही उपमा बनवा, खूप छान होईल. हे पहा, कधी कधी आता समज पाणी कमी पडलं, घट्ट झालं, शिजला नाही आपला रवा हा, तर आपण याच्यातलं पाणी परत आपण थोडंसं टाकू शकतो नंतर याच्यामध्ये. आता हे पहा, मीठ कधी पण नंतरच टाकायचं, कारण आपल्याला कळतं किती मीठ टाकायला पाहिजे. तर चला, थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकली तरीसुद्धा चालते. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं पहा याच्यामध्ये, आपल्याला जसं मीठ पाहिजे तसं. आणि कांदा परतला ना तेव्हा तुम्ही गाजर आणि हिरवा वाटाणा, शेंगामधला ताज्या शेंगा येतात ना, त्याच्यामधला थोडासा वाटाणा किंवा गाजर, टोमॅटो हे सुद्धा तुम्ही फोडणीला टाकू शकता कांद्याबरोबर. छान असं अजून भारी लागतो, एकदम छान असा लागतो उपमा. हे पहा, आता हे एकदम परफेक्ट झालं आहे, जास्त पातळ पण नाही. आता अजून 2 मिनटं शिजल्यानंतर थोडं घट्ट बनेल. तुम्हाला जर पातळ लागत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता, ते राहिलेलं. आता 2 मिनटासाठी छान शिजून द्यायचं बारीक गॅस करून. आणि आता कोथिंबीर आपण चिरलेली आहे ती सगळी अशी छान टाकायची वरून, मस्त अशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही जर ओलं नारळ टाकत असाल किसून तर टाका. कोकणी लोक शेंगदाण्याऐवजी ओला नारळ मस्त छान असा किसून टाकतात त्याच्यावर, ते सुद्धा छान उपमा लागतो. ती लोक शेंगदाण्याच्या ऐवजी हे टाकतात, ओला नारळ टाकतात किसून. तर पहा, कसला जबरदस्त असा उपमा बनला आहे. खूपच एकदम छान असा झाला आहे, चविष्ट. तर नक्की ह्या प्रकारे बनवून पहा. 5 मिनिटामध्ये तुमचा उपमा बनून होतो. आणि रवा असाच भाजून ठेवायचा अगोदरच, आणि लागेल तसा घेत जायचा आपल्याला बनवायचा असेल तर. झटपट असा 5 मिनिटामध्ये होणारा उपमा. नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो. तुम्ही स्वतः बनवून पहा अशा प्रकारे. धन्यवाद खूप खूप.